मित्रांनो नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवरद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावीमधून. तर सध्या कोविडची दुसरी लाट येऊ पाहतीये आणि अशा वेळेला आपल्या शरीरातील व्याधी क्षमता टिकविण्यासाठी किंवा व्याधी क्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आयुर्वेद फार महत्त्वाची भूमिका बजावतोय. तर समजा मित्रांनो तुम्हाला स्वस्थ शरीर किंवा निरोगी शरीर आणि त्यासोबत जर प्रसन्न मन हवं असेल तर तुम्हाला निसर्गाशी समतोल राखता आलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला घडतं काय तर निसर्गाशी समतोल राखणं हे बऱ्याच जणांच्या अंगवळणी नसतं आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला बरेचसे शारीरिक किंवा मानसिक व्याधी हे त्रास देत असतात. तर सध्या वसंत चालू आहे, वसंत ऋतू सुरुवात होतीये आणि या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील वाढलेला किंवा विकृती उत्पन्न करू पाहणारा असा जो कफदोष असतो, तो कफदोष शरीराला त्रास न देता शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं, या प्रक्रियेला वमन असं म्हणतात. तर हे जे शास्त्रोक्त वमन आहे किंवा वमन नावाचं जे पंचकर्म आहे, ती नेमकी संकल्पना काय आहे, वमनामुळे कोणते आजार बरे होतात, कोणती लक्षणं कमी होतात तुमच्या शरीरातली, वमन हे फक्त आजारी व्यक्तींनीच घ्यावं का त्या स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा घ्यावं. तर सध्या वसंत ऋतू सुरू आहे, आता सुरुवात होते वसंताला, आणि या ऋतूमध्ये आपल्या शरीरातला वाढलेला कफदोष किंवा विकृती उत्पन्न करू पाहणारा जो कफदोष असतो, तो शरीराला त्रास न देता उलटी वाटे शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न, याला पंचकर्मातली प्रक्रिया किंवा वमन असं म्हणतात. वमना उपरांत काही विशिष्ट त्रास तुम्हाला जाणवू शकतो का, तर याविषयी थोडीशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देतो. मित्रांनो बघा, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे 6 ऋतू असतात: वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. तर सध्या मिड फेब्रुवारी पर्यंत साधारण वातावरणामध्ये शैत्य असतं खरं तर, कारण की शिशिराचं प्राबल्य असतं. ॲलर्जिक फॅरेंजायटिस म्हणजे स्पेशली सीझन ज्यावेळेला चेंज होतो ना, त्यावेळेला मग घशाला सूज येते, घशांमध्ये असे बारीक पुरळ उठतात, आवाज बसतो त्या व्यक्तीचा, घशामध्ये खवखवायला लागतं, मग शिंका येणं, नाक गवगवणं, ही तर तक्रारी असतातच. खोकला किंवा ड्राय कफ एस्पेशली फार इरिटेटिंग असतो तो आजार. तर तुम्हाला सीझन बदलल्यानंतर किंवा काहीतरी खाण्यापिण्यामध्ये बदल झाल्यानंतर जर वारंवार घशाला सूज येत असेल तर माझं ऐका, हे वमन प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केलं तर तो आजार कायमचा जाईल कदाचित. त्याच्या जोडीला नक्कीच प्रभावी औषधं घेणं गरजेचं असतं. मुखपाक नावाचा आजार आहे, ज्याला आपण स्टोमाटायटिस म्हणतो. तर तोंडातल्या त्वचेवर किंवा जिभेच्या काठांवर अशा विशिष्ट लालसर फोड येतात, चट्टे असतात, अजिबात तिखट लागून देत नाही. युजली बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खाल्ल्या जातात या आजारांमध्ये, म्हणजे उष्णतेचा आजार असं समजून खातात. पण मी सांगतो युजली बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्याने हा आजार नाही बरा होत. जर खूप वर्षांपासून तुम्हाला त्रास देत असेल तर माझं ऐका, इतर प्रभावी औषधांवर वमन घेणं फार शानपणाचं असतं. ओटायटिस मीडिया नाही का, कॅन्डिडियल इन्फेक्शन होतं कानातल्या मध्यकर्णाच्या आसमंतात आणि मग सतत कानामधून स्त्राव वाहत असतो, त्याला दुर्गंधी असते खरं तर हा सुद्धा आजार वमनाने पूर्णपणे बरा होतो. मित्रांनो, तारुण्य पिटिका, तरुण मुला मुलींमध्ये चेहऱ्यांवर किंवा चेहऱ्याला विद्रूप करणारा एक प्रकार आहे तो ॲक्नी रोझी, ॲक्नी व्हल्गॅरिस, वेगवेगळे प्रकार असतात त्याचे. मोठे मोठे फोड उठतात, तुमच्या कपाळांवर उठतील किंवा तुमच्या गालांवर उठतील. युजली यातलाच एक प्रकार खांद्यावर, मानेवर किंवा खांद्यांच्या दोन्ही बाजूच्या मधल्या स्किनवर उठतो. काळसर लालसर असे फोड असतात. तर यासाठी औषधं घेणं योग्य आहे, पण त्यासोबत वमन प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण करून घेतली तर मग नक्कीच तुम्हाला या आजारापासून मुक्तता कायमची दिसते. काही स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे ॲट द एज ऑफ 25, 30, 35 पर्यंत आय शुड से प्री मेन्स्ट्रुअल ॲज अ प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणून चेहऱ्यांवर बारीक पुरळ उठतात. तर हे हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे असतं आणि हा आजार बेसिकली वमन घेतलं की कायमचा जातो. बऱ्याचशा रुग्णांमध्ये खरं तर एझिमा किंवा अटॉपिक डर्माटायटिस म्हणजे
कानाच्या मागच्या बाजूला किंवा मानेच्या मागच्या त्वचेवर अशी त्वचा लालसर होते, त्याच्यावर बारीक पुरळ उठतात आणि त्यातून पाण्यासारखा स्त्राव व्हायला लागतो. भयंकर इरिटेटिंग असतं, खरं तर भयंकर खास सुटते, इश्चिंग असतं, एक्स्ट्रीम इश्चिंग असतं. तर हा सुद्धा आजार नुसते टॉपिकल मेडिकेशन्सनी नाही कमी होत मित्रांनो, याला तुम्ही वमन घ्यायलाच हवं. तर एस्पेशली हा जो कफ असतो तो जर तुमच्या घशामध्ये किंवा तुमच्या फुफ्फुसांमध्ये यायला लागलात की मग ॲलर्जिक कफ किंवा ॲलर्जिक इओसिनोफिलिया, फारेंजायटिस, लॅरेंजायटिस, रिकरंट ब्रोन्कायटिस सारखे आजार तुम्हाला सोसावे लागतात. हा जर कफ तुमच्या अन्नभर स्रोतसांमध्ये म्हणजे पचनाच्या कामी मदत करणारी जी आपली संस्था आहे त्या संस्थेमध्ये आलात की मग हळूहळू तुम्हाला भूक कमी लागायला लागते. भुकेमधले विसंगती दिसते, म्हणजे कधी भूक लागते कधी नाही लागत, किंवा अग्निमांद्यामुळे तुम्ही जे खाता त्यानुसार तुमच्या शरीराची वाढ नाही होत. मग पोट गच्च होणं, पोटात गॅसेस होणं किंवा जेवल्यानंतर पोट तडीस लागणं, छातीत जळजळणं, मळमळणं, उलट्या किंवा मलावष्टंभाच्या तक्रारी किंवा कदाचित सकफश मलप्रवृत्ती म्हणजे शौचावाटे मलासोबत कफाचं निस्तारण होत असतं. म्हणजे एस्पेशली अर्वाचीन शास्त्रानुसार इरिटेबल बॉवल सिंड्रोम किंवा क्रॉहन्स डिसीज किंवा कोलाटिस सारखे जे आजार असतात, इनफॅक्ट आयुर्वेद त्याला ग्रहणी म्हणतो. तर अशा आजारांमध्ये जर कफ डॉमिनन्स असेल आणि या आजारातून तुम्हाला जर पूर्णपणे मुक्तता हवी असेल तर तुम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वमन घ्यायला हवं. थायरॉइडमध्ये मी याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय, थायरॉइड हा आजार युजली कफ डॉमिनन्समुळेच घडतो. तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये थायरॉइड या आजारांमध्ये ग्रंथीला सूज असते आणि मग त्याच्यामुळे TSH वाढलेलं दिसतं, चेहऱ्यावर सूज असते. बऱ्याचशा रुग्णांमध्ये ग्रंथीला सूज नसताना सुद्धा थायरॉइड हा आजार दिसू शकतो. तर या आजारातील जे रिपोर्ट्स असतात, तुम्ही वासंतिक वमन करा किंवा लघु वमन घ्या हवं तर. एका आठवड्यात किंवा 2 आठवड्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट्स नॉर्मल दिसतील. तर बेसिकली अंगावर सूज येणं, पायांवर सूज येणं, अंगामध्ये जडपणा जाणवणं किंवा आळस किंवा उत्साह हानी, अशा बऱ्याचशा तक्रारी खरं तर एकट्या वमनाने कमी होतात. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्त्रियांमध्ये खरं तर कन्सिस्टंटली HB% कमी असतं किंवा रक्तातील अल्बुमिन ग्लोबुलिन रेशो डिस्टर्ब्ड असतो आणि ते प्रमाण कमी असतं, सततचा थकवा असतो खरं तर. तर अशा स्त्रियांसाठी आम्ही आमच्या चिकित्सालयामध्ये वमनं देतो आणि मग याचा परिणाम तुम्हाला वारंवार हिमोग्लोबिन पर्सेंटेज वाढवण्यासाठीची रक्तवर्धक औषधं घ्यावी लागतात. ती औषधं काही दिवसात बंद होतात. व्यवस्थित वमन घेतलं किंवा तुमचं जे खाणपान असेल त्याच्यातून व्यवस्थित रक्तकण हे वाढले जातात. समजा काही केल्या तुमचं वजन कमी होत नसेल, मग जिमिंग आहे, सायकलिंग आहे, स्विमिंग असेल किंवा झुंबा असेल, रनिंग असेल, पण बऱ्याचशा व्यक्तींमध्ये, बऱ्याचशा लठ्ठ व्यक्तींमध्ये कसलाही व्यायाम केला तरी अजिबात वजन नाही हलत. तर अशांसाठी माझा सल्ला आहे, बघा तुम्ही व्यवस्थित शास्त्रोक्त वमन घेऊन बघितलं तर 5 ते 7 किलोपेक्षा जास्त सुद्धा वजन कमी होतं आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवायला लागतो. सर्वायकल स्पॉन्डायलोसिस किंवा फ्रोझन शोल्डर्स असे काही स्पेसिफिक वातव्याधी आहेत की ज्याच्यामध्ये कफ डॉमिनन्स असतो थोडंसं. आणि मग अशा आजारांमध्ये वमनोपरांत इतर जर चिकित्सा दिली तर मग नक्कीच चांगला फरक पडतो. हाय कोलेस्टेरॉल किंवा डिस्टर्ब लिपिड प्रोफाईलमध्ये खरं तर उगाच बरेच जण वर्षानुवर्ष अँटीलिपिड मेडिसिन्स घेत असतात. माझा ऐकात तुम्ही, मी माझा अनुभव सांगतो. बऱ्याचशा पेशंट्समध्ये वमनोपरांत डिस्टर्ब लिपिड नॉर्मल होतं, कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल येतात. म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊ नये या उद्देशाने खरं तर अँटीलिपिडची ड्रग्स तुम्ही उगाच वर्षानुवर्ष खाता, त्याच्यापेक्षा वमन घेऊन बघा, खूप सुंदर फरक पडतो. नवोत्पन्न मधुमेह, न्यूली डायग्नोज डायबिटीसमध्ये किंवा न्यूली डायग्नोज हाय ब्लड प्रेशर्समध्ये, यू वोंट बिलीव्ह, इवन जुनाट मधुमेहामध्ये ज्याच्यामध्ये HbA1c
हे डिस्टर्ब्ड असतात, जास्त असतात. अशा वेळेला जर तुम्ही वमन घेतलं खूप सुंदर फरक पडतो. यकृताच्या बाबतीत बोलायचं झालं तर फॅटी लिव्हर ग्रेड 1 और ग्रेड 2 किंवा स्लगिश लिव्हर, की ज्याच्यामुळे ती व्यक्ती व्यवस्थित जेवत असते पण त्याच्या शरीरामध्ये व्यवस्थित वाढ नसते, त्याचं वजन नाही वाढत, किंवा स्लगिश लिव्हरमुळे अजिबात भूक पण नाही लागत, सकाळी उठल्यानंतर मळमळणं किंवा डोकं दुखणं अशा तक्रारी असतात खरं तर एस्पेशली या आजारांमध्ये वमनाचा खूप सुंदर फरक पडतो मित्रांनो. तर यकृत विकारांसोबत गॉलब्लॅडर स्टोन, खरं तर त्याच्या अगोदर बिलियरी स्लज असतो पित्ताच्या पिशवीमध्ये आणि मग नंतर त्याचे स्टोन्स तयार होतात, इव्हन किडनी स्टोन. तर अशा आजारांमध्ये वमनोपरांत प्रभावी औषधं आम्ही आमच्या चिकित्सालयात वापरली तर हे खडे कमी होताना आम्हाला दिसत आहे. तर तुम्हाला गॉलस्टोनचं ऑपरेशन नको असेल किंवा किडनी स्टोनमध्ये ऑपरेशन नको असेल तर तुम्ही वमन घ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली. अल्कोहोलिक पेशंट्समध्ये युजली पॅनक्रियाटायटिस नावाचा एक आजार दिसतो, आग्नेयाशयाला सूज असते. तर सुरुवातीला मी रक्तमोक्षण, मग त्याच्यासोबत प्रभावी औषध वापरून त्या ग्रंथीची सूज कमी करतो आणि मग नंतर वमन दिलं तर त्या ग्रंथीची सूज कायमची जाते मित्रांनो. तर आपण आपल्या चिकित्सालयात वारंवार येणारी फिट किंवा फिटेसाठी वापरली जाणारी अवाजवी जी औषधं असतात ती वमन घेतल्यानंतर आपोआपच कमी होतात. बऱ्याचशा मानसिक विकारांमध्ये खरं तर वमनाचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डिसफंक्शनल युटेराइन ब्लिडिंग म्हणजे पाळीच्या वेळेला योनीद्वारे होणारा अतिरिक्त योनिस्त्राव किंवा पीसीओडी असले जे आजार असतात ते आजार खात्रीने वमनाने कमी होतात. तर आमवात असेल किंवा संधिवात असेल, अनडायग्नोज्ड आर्थरायटिस ज्याला म्हणतो, किंवा सोरॅट्रिक आर्थरायटिस असेल किंवा सोरायसिस असेल किंवा ॲलर्जिक स्किन रिॲक्शन्स असतील किंवा अर्टिकेरियल रॅशेस असतील किंवा इव्हन काही ल्युकोडर्माच्या केसेसमध्ये सुद्धा वमनाचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. मंद झालेलं यकृताचं कार्य किंवा मंद झालेलं वृक्कांचं कार्य, किडनी फेल्युअर्स किंवा नेफ्रायटिस सारखे जे डिसीज असतात यांमध्ये वमनामुळे खूप चांगला परिणाम दिसून येतो. तर वमन ही प्रक्रिया जशी अनेक व्याधींसाठी अतिशय महत्वाची चिकित्सेतील कल्पना आहे त्याच पद्धतीनं ती स्वस्थ व्यक्तींसाठी सुद्धा तितकीच महत्वाची असते. खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळी वापरली जाणारी कीटकनाशक असतात किंवा रासायनिक खतं असतात किंवा अनवॉन्टेड हार्मोन्स जातात. खरं तर हवेतील प्रदूषण आहे किंवा पाण्यातील प्रदूषण आहे, काही विषारी द्रव्यांचा जमिनीवर होणारा परिणाम आणि मग तो परिणाम जो असतो तो आपल्या शरीरापर्यंत येतो आणि त्याचा परिणाम स्वरूप आपल्याला मग कॅन्सर किंवा हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा आर्थरायटिस सारखे आजार आपल्याला भोगायला लागतात. तर अशा वेळेला हा जो दुष्परिणाम आपल्या शरीरावर येत असतो तो जर टाळायचा असेल तर मग वमन घेणं शहाणपणाचं असतं. ज्यांना शास्त्रोक्त वमन घ्यायचं नसेल, ज्यांची शारीरिक किंवा मानसिकता नसेल पण शरीरामध्ये मध्यम स्वरूपात कफ वाढला असेल तर तुम्ही लघु वमन घेऊ शकता. तर मित्रांनो, शरीरामध्ये जो नैसर्गिकरित्या वाढलेला कफदोष असतो तो कफदोष तुम्ही या वमन चिकित्सेद्वारे आपल्या शरीरावर बाहेर काढणं गरजेचं असतं. तर मी याच्या व्हिडिओमध्ये वमन, शास्त्रोक्त वमन किंवा वास्तंतिक वमन किंवा लघु वमन म्हणजे नेमकं काय, ते का घ्यावं, त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, कोणते आजार बरे होतात याच्याविषयी मार्गदर्शन केलंय. खरंच मी आभारी आहे हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. लवकरच वेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी तुमच्या समोर येईल. धन्यवाद.